नमस्कार, तुम्ही माझी मेड इन पंढरपूर ही नवीन सुरू झालेली सिरियल पाहतच आहात। त्यामध्ये आपण लाखेच्या बांगड्या किंवा पंढरपुरी चिरमुरे, बत्तासे, तुळशीच्या माळा असे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत। तसेच आदमिलेंचा प्रसिद्ध चिवडा, जम्बो कचोरी हे पण पाहिलेलं आहे। आज आपण पाहणार आहोत पंढरपुरातील प्रसिद्ध कुंकू कारखाना। तर हा पंढरपूर गोपाळपूर रोड आहे। जर तुम्ही ह्या बाजूने आलात प्रदक्षिणा रोडनी किंवा गजानन महाराजाकडून तरी वळल्यानंतर पहिल्यांदाच लगेचच तुम्हाला कुंकू कारखाना आहे। हे बघा, 50 वर्षापासून आपल्या सेवेत असणारा जुना श्री विठ्ठल इंडस्ट्रीज कुंकू कारखाना, अतिशय जुना कारखाना आहे हा आणि पंढरपुरातील अतिशय प्रसिद्ध कारखाना आहे। एकमेवच हा कारखाना आहे आणि ह्या बाजूला गोपाळपूरला रोड जातो, त्यामुळे गोपाळपूरला जाताना तुम्हाला अगदी सहज ह्या कारखान्याला भेट देता येईल। आता वारकरी यायला लागलेले आहेत, आषाढी वारी जवळ आलेली आहे आणि वारकरी म्हटल्यानंतर कुंकू, बुक्का, अष्टगंध हे तर सगळं लागतंच आपल्याला। तर बघा, हा कारखाना आहे आणि हे ओनर आहेत कारखान्याचे। आपण कुंकू कसं तयार होतो, इथले सगळे जे विक्रीस ठेवलेले अष्टगंध वगैरे आहे तेही पाहूया आणि कारखानाही मी तुम्हाला दाखवणार आहे। हा सुवासिक चंदन टिका आहे। गुरुदर्शन नावाने त्यांचं हे सगळं उत्पादन आहे। हा पिवळ्या कलरचा आहे आणि हा केशरी कलरचा आहे। अतिशय सुंदर सुवासिक वास आहे। हे बघा, गुरुदर्शन चंदन बुक्का आहे, कस्तुरी बुक्का आहे। वारकऱ्यांचं तर बुक्क्याशिवाय होतच नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। उटी आहे, नंतर चंदन उटी, धूप आहे, नंतर विविध प्रकारचे मोगरा, विठाई अशा उदबत्त्या पण आहेत। अगदी हे धूपकांडे आहेत इथे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते अगदी जवळून। खूप छान धूपकांडे आहेत आणि वास तर खूप आहे, खूप सुंदर आहे। इथेही सगळ्या धूपकांड्या आहेत, राजा पंढरीचा, नंतर विठू माऊली, हे मोगरा धूप, किती सुंदर सुंदर उदबत्त्या आहेत बघा। आता आपण आतमध्ये जाऊ। इथे सुट्ट्या प्रमाणात पण सगळं ठेवलेलं आहे, बुक्का, अष्टगंध, कुंकू, किती प्युअर कुंकू आहे बघा। तुम्हाला जसं हवं तसं इथे मिळणार आहे सगळं आणि मुख्य म्हणजे रिझनेबल रेटमध्ये, कारण हे होलसेल आहे। हे बघा, हे 100% हळदीपासून तयार झालेलं कुंकू आहे। लाल बुंद आणि अगदी सुळसुळीत आहे, बोटाच्या चिमटीतनं सहज सरकतंय, खूप छान आहे। आता आपण आतमध्ये कारखाना बघायला जाऊ। आषाढी वारी जवळ आल्यामुळं खूप तयारी चालू आहे। संपूर्ण पंढरपुरात इथून कुंकू आणि बुक्का, अष्टगंध जात असतं, त्याच्यामुळे बघा किती माल भरलेला आहे सगळा। 8 दिवसावर आषाढी वारी आलेली आहे आता आणि वारकऱ्यांचं तर बुक्का, तुळशीची माळ म्हणजे वारकरी। पूर्ण वारीची तयारी झालेली आहे, सगळा माल भरून तयार आहे। अत्यंत होलसेल रेटमध्ये इथे तुम्हाला कुंकू मिळतं आणि इतर ठिकाणी पंढरपुरात सगळीकडे मिळते, पण होलसेल दरात हवं असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल। ही मोठी मशिनरी आहे। कुंकू आणि बुक्का कसा तयार होतो हे आपण आता इथे पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये माल टाकणार आहेत। हे गोपीचंदन करणं चाललेलं आहे, मशीन लावेपर्यंत आपण हे बघूया। हे बघा, वारकऱ्यांना गोपीचंदन पण हवंच असतं, त्याचं वजन करून सगळी व्यवस्थित पॅकिंग वगैरे चाललेलं आहे। त्यांचं ऑलरेडी कुंकू करून झालेलं आहे आणि आता हे अष्टगंध करायला लागलेले आहेत। तर मशीन सुरू होईल। आपण आत्ता त्यांनी माल टाकलेला आहे ह्याच्यामध्ये सगळा, आपण पाहूया अष्टगंध कसं तयार होतं आहे। मशीन सुरू झालेली आहे आणि अष्टगंध तयार होईल काही वेळातच, आपण पाहूया किती छान आहे। नमस्कार, मी गणेश सुगंधी। आपला कुंकू तयार करण्याचा कारखाना आहे। पिढी जात धंदा आहे, जवळजवळ 50 ते 100 वर्षापासूनचा जुना आहे। पूर्वी जे घरामध्ये करत होते ते जात्यावर करत होते आणि आता हायटेक मशीनमध्ये करतो आहे आपण, पण पद्धत तीच आहे। ते जात्यावर करणं आणि ही पद्धत एकच आहे, फक्त आपण मशीनमध्ये करतो आहे। हळकुंडापासून तयार केलेलं कुंकू, आता आपण हे कुंकू तयार बघा, हे असं येणार, अगदी प्युअर हळकुंडापासून तयार केलेलं असतं आणि सर्वोत्तम क्वालिटी मिळणार। अष्टगंध
आणि सगळ्यात उत्तम क्वालिटीचा दर्जेदार कुंकू मिळण्याचं आमचं ध्येय आहे. होलसेल आहे ना ते? होलसेल आहे. आपण पंढरपूरमध्ये किंवा बाहेर सगळीकडे आपण होलसेल पुरवतो आणि वारकऱ्यांसाठी आम्ही स्टॉल पण लावतो की बाबा वारकऱ्यांना इथं स्वस्त मिळावं. बाहेरच्यापेक्षा इथं आपलं वारकऱ्यांना स्वस्त मिळावं यासाठी आमचा स्टॉलसुद्धा असतो कारखान्यामध्ये. गोपाळपूरवरून येतानाच डावीकडे लागतो आणि गोपाळपूरवरून पंढरपूरकडे येताना उजवीकडे पहिलाच कारखाना लागतो हा. एकच कारखाना आहे ना? हां, एकच कारखाना आहे. तिथलं आपण कुंकू वगैरे तयार करताना मशीन दाखवलं. तसंच आपल्याकडे अगरबत्ती धूप, आता आपला हा मोगरा धूप आहे. हा मोगरा धूपसुद्धा खूप छान आहे आपला. त्या मोगरा धूप बरोबर आपला असं हे कस्तुरी म्हणून एक येतं, हे चंदन धूप म्हणून येतं, परत हे गुलाब एक येतं असं. आणि आपल्यासाठी फेमस म्हणजे असा की ओला गंध, हा असा गुरुदर्शन येतो आपला ओला गंध. हे मात्र खूप छान आहे बरं का तुमचं गंध. हे हां, खूप आवडतं. हे असं दिसणार तुम्हाला पांडुरंगाला वगैरे. मस्त आहे. वास तर किती येतो उघडल्यावर. आणि दुसरी म्हणजे आपली फेमस ही विटाई अगरबत्ती आहे आपली. बरं. खूप छान सुगंध आहे. 1 तास जळते आणि पूर्ण 2 BHK घर कवर करते. बापरे. त्यानंतर आपल्याकडे आहे मोगरा अगरबत्ती. मोगरा आहे, गुलाब अगरबत्ती आहे त्याच्यामध्येच कस्तुरी सुद्धा खूप छान आहे. आणि हो, नावावरूनच जात आहे सगळं. आणि हे असं गोपीचंदन म्हणून आहे, गुरुदर्शन गोपीचंदन वडी म्हणून आहे. आणि अजून बऱ्यापैकी पांडुरंगाला लावण्यासाठी, खास विठ्ठलाला लावण्यासाठी आपल्याकडे विठ्ठल उटीगंध म्हणून अवेलेबल आहे. तर हे असं पिवळं असतं आणि सील येतो आतमध्ये पॅक असा. हा जो डबा आहे हा पूर्ण सील येतो आतमध्ये असा, कंपनी पॅक सील येतं. हे असं सील उघडल्यानंतर आतमध्ये असं असतं. प्युअर. हां, प्युअर. वास बघायला लगेच येतो. हो, लगेच कळतंय. वास खूप सुंदर आहे. इथून तुम्हाला तिथंपर्यंत वास आला असणार आहे. नमस्कार. असा हा कुंकू कारखाना खूप छान आहे आणि खूप जुना आहे. पंढरपुरातील एकमेव कारखाना आहे. ह्याचा फोन नंबर ह्याच्यावरती दिसतोय तुम्हाला, तुम्ही झूम करून पाहू शकता. आणि शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला फोन नंबर देणारच आहे. तर जर तुम्हाला कुंकू खरेदी करायची असेल तर गोपाळपूरला जाताना किंवा येताना तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. 24 तास दुकान तुमच्यासाठी अवेलेबल आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.